Cálmelo, así es probable. Cálmelo, así es probable. आणि पुरावा असल्याच्या नंतर आम्ही त्यांना बोलवलं, ते आले त्यांनी आणि आम्ही त्यांना पैसे दिले आणि हा व्हिडिओ जो बनवला आम्ही एकसारखे कोर्टात होते आणि हे लोक प्रेशर करायचे पैशासाठी. म्हणून सर आता आम्हाला बोलवलं वसई वेस्ट मध्ये की तुम्ही या तिकडे. आपण भीती वाटत होती. माझा नवरा आणि मी अजून भीतीच आहे आम्हाला. आता एवढे पैसे घेऊन चाललोय. आम्ही बोलले आज पैसे एवढे आम्ही आदिवासी लोक आहेत. नमस्कार. हा व्हिडिओ जो तुम्ही आता बघताय, हा व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडिओची खरी कहाणी काय आहे आपण जाणून घेऊया. कारण यामध्ये जे आहेत ते पेल्हारचे PI म्हणजेच पोलीस निरीक्षक शिवाजी पाटील यामध्ये दिसत आहेत आणि पैशांचा बंडल मोठ्या प्रमाणात मोजलं जाते. त्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित राहते, नेमका ही काय नेमका हा लाज आहे की कोणता मुद्दा आहे ज्याच्यामध्ये शिवाजी पाटील इन्व्हॉल्व्ह होते, की या संपूर्ण घटनेमध्ये काय म्हणणं आहे हे आपण ऐकून घेऊया. आज आपल्यासोबत फिर्यादी आहेत सुनीलजी. फिर्यादी सुनील ढवळे आहेत. यांची काही जमिनीचा वाद होता. हा वाद एका व्यक्तीसोबत होता आणि तो व्यक्ती देखील या प्रसंगी त्या व्हिडिओमध्ये उपस्थित होता. आणि हा संपूर्ण वाद काय झाला, हा व्हिडिओची पार्श्वभूमी काय आहे आपण जाणून घेऊया. सुनीलजी काय सांगाल, काय संपूर्ण मुद्दा होता, हा व्हिडिओ व्हायरल कसा झाला, काय सांगाल? हे जे जागा जी आहे आमची पेल्हारमध्ये आजोबांची असे लक्ष्मण बापू जाबर, ही जागा जी आमचे नवीन गोपाल सिंग उर्फ बंटी यांनी आमच्याकडनं 16 महिन्याचा करारनामा करून घेतला होता. 16 महिन्यामध्ये यांनी काय करारनामा करून घेतल्याच्या पैशाचा काय व्यवहार केला नाही आणि त्यांनी फक्त पैशाच्या मध्ये फक्त 32 लाख रुपये दिले. आणि त्याच्यानंतर दिल्याच्या नंतर यांनी काम चालू केलं जागेवरती. मी तिथे काम चालू असताना मी गेलो. तर त्याच्यानंतर मी काम थांबवलं. नंतर गेल्याच्या नंतर मी तिथे चौकीमध्ये गेलो. चौकीमध्ये मी केस केल्याच्या नंतर शिवाजी पाटील साहेबांनी आम्हाला तिथे केस करून दिलं, सगळंच केलं आणि व्यवहार जेव्हा कॅन्सल केला आणि नवीन गोपाल सिंग यांना बोलवून चौकीमध्ये आणि हे पैशाचा व्यवहार जो झाला बाहेर वसई वेस्टमध्ये, जे 32 लाख रुपये मी त्यांना म्हणजे द्यायचे होते त्यांच्याकडनं, जे मी घेतले होते 32 लाख रुपये मी कर्ज बाजार करून मी पैसे ते आणलेत. त्याच्यामध्ये मी 22 लाख रुपये त्यांना परत केलेत आणि 5-5 लाखाचा चेक त्यांना मी परत केला. त्यांच्यावरती मला विश्वास नसताना मी पाटील सर वसई कोर्टमध्ये जे गेले. कोणावरती विश्वास होता तुम्हाला? नवीन गोपाल सिंग यांच्यावर. अच्छा. हां, मग पाटील सर वसई कोर्टमध्ये होते. मी फोन केल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की मी कोर्टात. मी सांगितलं सर तुम्ही कोर्टात मला पैसे द्यायचे, तुम्ही माझ्या जोडीला सोबतीला या तुम्ही, कारण का मला यांच्यावरती विश्वास नाही. तुम्ही जर राहिले तर तुम्ही काय एक पुरावा आमच्याकडे होईल. आणि पुरावा असल्याच्या नंतर आम्ही त्यांना बोलवलं, ते आले त्यांनी आणि आम्ही त्यांना पैसे दिले आणि हा व्हिडिओ जो बनवला आम्ही स्वतःच्या सेफ्टीसाठी म्हणजे बनवला. व्हायरल कसं झाला? काही तुमच्याकडे तुम्हाला काही माहिती आहे का? ऍक्च्युअली हा व्हायरल म्हणजे कसं, आता मावशीच्या मुलांनी बनवला तो माझ्याकडे दिला आणि मी ठेवला, पण व्हायरल कुठून झाला मला लक्षात नाही. काही आयडिया नसेल. हा संपूर्ण मुद्दा होता की ह्यांचा काही व्यवहार आपापसातच व्यवहार होता. यांना काही सेटलमेंट करायची होती आणि या संपूर्ण मुद्द्यामध्ये सिंग म्हणून आहे त्यांच्यासोबत हा संपूर्ण व्यवहार होता आणि कुठेतरी तुम्हाला भीती वाटत होती की करारनामा हे होऊ शकत आहे. परंतु तुम्हाला वाटत नाही का की पोलिसांना असं इन्व्हॉल्व्ह करणं अशा कोणत्या मॅटरमध्ये योग्य आहे? तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊ शकत होता, का नाही गेला? आम्ही गेलो होतो, पण सरांच्याकडे 2-3 वेळा वेळच नव्हता. त्याच्यानंतर सर एकसारखे कोर्टात होते आणि हे लोक प्रेशर करायचे पैशासाठी. म्हणून सर आता आम्हाला बोलवलं वसई वेस्ट मध्ये की तुम्ही या तिकडे. आपण पोलिसांनी तुम्हाला बोलवलं? नाही, पोलिसांनी यांनी बोलवलं तसं आणि आम्ही पण त्यांना बोलवलं, बंटी सिंगला पण बोलवलं, आम्ही पण बोलवलं. नंतर आम्ही पैशाचा व्यवहार करताना त्यावेळेला आम्ही सरांना फोन केला की सर तुम्ही कुठे आहेत, आम्ही पैशाचा व्यवहार करतो. तो बोलते नाही सर, तुम्ही या आमच्या सर चौकीला, तुम्ही उभे राहा तिथे, आम्ही पैसे तुमच्या समोर देतो. आणि त्यांच्या समोर आम्ही पैसे दिले. आम्ही व्हिडिओ बनवला, आमच्या सेफ्टीसाठी बनवला आम्ही. बाकी शिवाजी पाटील सरांचा काही याच्यामध्ये काही रोल नाही, काहीच नाही त्यांचे, ते काही त्यांच्यावरती येत नाही. मॅडम तुम्हाला विचारेन काय सांगाल तुम्ही? तेच आता त्या नवऱ्याने माझे सांगितलं तेच आहे. दुसरं काय नाही. म्हणजे ते आम्ही भीती वाटत होती. माझा नवरा आणि मी अजून भीतीच आहे आम्हाला. आता एवढे पैसे घेऊन चाललोय. आम्ही बोलले आज पैसे एवढे आम्ही आदिवासी लोक आहेत. आम्ही कष्ट करतोय. हा त्याच्यामध्ये जमीनचा मुद्दा होता आणि माझा नवरा आणि मी घेऊन चाललोय. आणि जर पैसे आम्ही देतोय आणि ते पैसे जर त्यांना दिले आणि उद्याला जर बोलले तुम्ही कधी पैसे दिले, मग आम्ही एवढे पैसे कुठून देणार? तेव्हा म्हणजे घाबरा होता आम्हाला मनामध्ये. मग आम्ही साहेबांना म्हणजे बोलवलं का तुम्ही या. ते येत नव्हते पण आम्ही मग जबरदस्ती म्हणजे बोलवलं. ते आले आमच्या समोर, म्हणजे आम्ही त्यांच्या समोर पैसे त्यांना म्हणजे दिले. फक्त हेच.
आपल्यासोबत आता ती व्यक्ती पण आहे ज्यांच्यासोबत त्यांचा व्यवहार झाला होता, कारण कुठेतरी या संपूर्ण गोष्टीमध्ये क्लैरिफिकेशन असणं खूप गरजेचं आहे। सिंह जी, आपसे पूछना चाहूंगी कि पूरा जो व्यवहार था, क्या आप उस समय उपस्थित थे वहाँ पे? जी। क्या पूरा व्यवहार था, क्या कहेंगे इस बारे में? क्या आप अभी जो कुछ भी चल रहा है इस पर आपकी टिप्पणी क्या है? मेरा टिप्पणी मैम ऐसा है कि मैंने एक व्यवहार किया था जमीन में सर्वे नंबर 98 पे और सुनील डोला के बराबर। उन्होंने बोला था कि जो भी पेपर वो लीगल मैं आपको करके दूंगा। तो पेपर कुछ भी नहीं कर पाए। 3 साल हो गया, तो 32 लाख रुपया मेरा पड़ा हुआ था। उन्होंने बोला भैया 35 लाख रुपया है आपका, मैं देना चाहता हूँ आपको रिटर्न। तो आप बोला ठीक है, अगर आप पेपर वर्क नहीं कर पा रहे हो तो मुझे मेरा पैसा रिटर्न दे दो। तो आज ये बोल रहे हैं कि मुझे उन पर भरोसा नहीं था ये वो वगैरह, लेकिन जब पैसा ले जा रहे थे मैडम उनको बराबर भरोसा था। हाँ, और पैसा देने के टाइम लगता है पूरा व्यवहार पुलिस स्टेशन में हो सकता था, आपको नहीं लगता है कि वहाँ पे करने का क्या रीजन था? नहीं, वहाँ पे इनका नोटरी वाला था मैडम। अच्छा, वकील जो नोटरी वाला था ना कोर्ट के पास था, तो इसकी वजह से कोर्ट पे ये बुलाया तो मुझे। सिविल मैटर है, इसमें पुलिस का लेन देन आपको सही मतलब क्या मुझे लग रहा है? पुलिस को ना मैंने बुलाया था सर मैडम, ना मेरे बोलने पे पुलिस आई थी। आपके कहने पे आई थी, उनके कहने पे? नहीं, मेरे बोलने पे नहीं आई थी, उन्हीं के जरिए आई होगी, मुझे मेरे बोलने पे नहीं आई थी। इन्होंने मुझे बोला कि कोर्ट के पास आकर वहाँ पे नोटरी करोगे तो वहाँ पे पेमेंट देंगे। तो वहाँ वकील था तो फिर पुलिस की जरूरत भी नहीं थी बुलाने की। आपका व्यवहार अभी पूरा हो चुका है? नहीं, अभी 10 लाख का चेक पास नहीं हुआ मैम। और हाँ, कैंसिलेशन पेपर भी बना के ले लिए हैं ये लोग। कोर्ट में पूरा मैटर चल रहा था? कोर्ट में मैटर नहीं था, ये ऐसे अर्जी एक दिए थे पुलिस चौकी में। तो जब साहब ने मुझे बोला सर मुझे भी इंटरेस्ट नहीं है काम करने का, अगर मुझे पैसा देते हैं तो मैं बाहर होता हूँ। क्या पुलिस ने कभी प्रेशर किया आपको? कभी नहीं, कभी नहीं। नहीं, मतलब आपका ये सब आपसी मैटर था? जो पैसा मैं दिया हूँ उतना ही ले रहा हूँ, तो पुलिस को प्रेशर देगी? पुलिस ने कोई प्रेशर दिया नहीं। ये आपका आपसी मैटर? जी जी। धन्यवाद जी। या संपूर्ण मुद्द्यामध्ये जसं की आपल्याला माहिती पडलं की हे ह्यांचा आपसातला व्यवहार होता। आपसामध्ये काही 32 लाखांचा व्यवहार होता। 22 लाख ती रोख होती जी आपण पूर्ण पाहिली आणि त्या 22 लाखांव्यतिरिक्त 10 लाख जे ते त्यांना चेकने देण्यात आले। 10 लाख अद्यापही पास नाही झाले, परंतु या व्हिडिओमध्ये जसं पाहायला मिळतंय शिवाजी पाटील त्या ठिकाणी उपस्थित होते। पुन्हा एकदा एक मुद्दा सरफेस करतोय की हे सगळ्या घटना ज्या ते पोलीस स्टेशनमध्ये घडू शकल्या असता सेफ्टी वाईज जर त्यांना नोटरीच्या इथेच करायचं होतं तर सरांना त्या ठिकाणी बोलवून त्या ठिकाणी बसवून व्हिडिओ काढून नेमकं हे काय स्पष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि पोलीस सततच्या या आपसी वादामध्ये का समोर येत आहेत। हा व्हिडिओ जेव्हा व्हायरल झाला पोलिसांवर देखील मोठे मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित राहू लागले, पण आपसी वादामध्ये पैसे जे आहेत त्यांचा व्यवहार झाला, परंतु पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित राहतोय की पोलीस नेमकं कोणाला प्रोटेक्शन देतात आणि का देत आहेत। इतक्या लांब जाऊन सतत म्हणजे पेल्हार पासून जो पेल्हारचा विभाग आहे तो सोडून वसई वेस्ट मध्ये गेलं जातं, त्या ठिकाणी कोर्टाचे ते गेलं जातं, नोटरीच्या ऑफिसमध्ये बसून त्या ठिकाणी पैशांची मोजणी होत आहे, त्या ठिकाणी राहणं त्या व्हिडिओमध्ये येणं हे कितपत योग्य आहे। पोलिसांचं प्रोटेक्शन नेमकं जनतेला आहे की आपसी वादांमध्ये असलेल्या या लोकांना आहे, हा मोठा प्रश्न उपस्थित राहिला आहे। पाहण्यासारखं असलेल्या संपूर्ण मुद्द्यामध्ये पुढे काय होतं आणि पोलिसांची भूमिका काय समोर येते। धन्यवाद।